हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 6. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज लेक्चर नंबर 6ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबर 6मध्ये आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड प्लेन या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. या चॅप्टरमध्ये आपण व्हेरियस इक्वेशन ऑफ प्लेनचा अभ्यास त्या ठिकाणी करतो आहे. आजचा सर्वात इम्पॉर्टंट प्लेनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला अशा प्लेनचे इक्वेशन काढायचं जे प्लेन एका फिक्स पॉईंटमधून पास होते आणि दोन वेक्टरला पॅरलल असते. आपण अगोदर शिकवले, डबल एकदा रिपीट करू. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन passing through the point A of A and parallel to B and C. Then the required equation of plane is R dot B cross C is equal to A dot B cross C. आपल्याला अशा प्लेनचे इक्वेशन काढायचं जे प्लेन एका पॉईंटमधून पास होते आणि बी आणि सीला पॅरलल असते. त्यावेळेस त्या प्लेनचं येणारं इक्वेशन काय, तर ते इक्वेशन असते तुमचं आर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी. बोर्डवर आपण दोन प्रॉब्लेम लिहिलेले ए आणि बी. त्याच्यापैकी एक प्रॉब्लेम मी सॉल्व करतो, एक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. पहा, let the vector equation of plane passing through the point A of A and parallel to B and C are R dot B cross C is equal to A dot B cross C. इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला ए किंवा बी यापैकी एक डिसिजन घ्यायचे. कोणचे आपण एक सॉल्व करू. ए हे तुम्ही होमवर्क करा, बी मी सॉल्व करतो. का असेल बी? पहा, लेट अ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. तुमचं प्लेन कुठून पास झालं? ए ऑफ -2 7 5. देअरफॉर पहा, तुमचं प्लेन ए ऑफ -2 7 5 यामधून पास झालं. देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू -2i प्लस 7j प्लस 5k. बरोबर आहे. गिव्हन प्लेन दिलेलं प्लेन पॅरलल. पहा, तुमचं दिलेलं प्लेन पॅरलल टू व्हेक्टर. कोणकोणचे वेक्टर्स दिलेले पहा. 4i -j प्लस 3k अँड i प्लस j प्लस k. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बी सॉल्व करतोय, ए होमवर्क करून राहिलो म्हणून आपण बीचे पॉईंट पहा, नाही तुम्ही एचे घेसान उत्तर वेगळं येईल. तर बीमध्ये इथून पास झालं म्हणजे वेक्टर बी आला तुमचा 4i -j प्लस 3k आणि सी बरोबर आला i प्लस जे प्लस के. कन्सिडर केला. आपलं जे इक्वेशन 1मध्ये ते बी क्रॉस सी माहीत असलं पाहिजे. तर पहिलं आपण बट काढू बी क्रॉस सी. तुम्हाला माहीत आहे, क्रॉस प्रॉडक्ट जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर आय जे केचे कोइफिशियंट तुम्हाला डिटर्मिनंटमध्ये घेणं पडतील. आय जे के घ्या पहिल्या रोमध्ये. दुसऱ्या रोमध्ये बीचे कोइफिशियंट 4 -1 3. तिसऱ्या रोमध्ये सीचे 1 1 1. याला तुम्ही सॉल्व करा. क्रॉस प्रोडक्ट कसा सॉल्व करायचा ते अगोदर झालेलं आहे. हा आय तुमचा जसाच्या तसा असेल. -1 × 1 -1 1 × 3 -3. मधातला वेक्टर तुमचा निगेटिव्ह आला, इथं तुमचा -j आला. 4 × 1 4 1 × 3 -3. फक्त जे निगेटिव्ह करा. त्याचं कारण आहे आपण त्या प्रॉपर्टीना सॉल्व करायला वेळ लागते, यांना शॉर्टमध्ये होते म्हणून तुमचा आय -1 × 1 1 × -3 -j 4 × 1 -3 प्लस के. किती आला बाळा तुमचा? प्लस के. इथं आला 4 + 1. किती आला तुमचा? 4 + 1. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये बी क्रॉस सीची किंमत -4i -j प्लस 5k आलेली आहे. 4मधून 1 गेल्यावर 1 राहते म्हणजे इथं -j आला. -4i -j प्लस 5k हा आला बी क्रॉस सी. याच्यासोबत आपण काय करा, ए डॉट बी क्रॉस सी बी काढून काढा. बट तुम्हाला काय माहिती आहे पहा, ए डॉट बी क्रॉस सी तुम्ही डिटरमाइन करा. मग आपला ए कोण आहे पहा, एची किंमत आलेली आपली -2i प्लस 7j प्लस 5k डॉट बी क्रॉस सी. किती आला पहा, बी क्रॉस सी तो आला तुमचा -4i -j प्लस 5k. म्हणजेच काय होऊन राहिलं पहा, डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. -2 × -4 8 आला. इथं आला i डॉट i प्लस 7 × -1 हा -7 आला. इथं आला j × j
प्लस 5 इंटू 5 25, इथं आला के डॉट के, इथं आला 8 मायनस 7 प्लस 25, हे आलं तुमचं 26. तुमच्या ए डॉट बी क्रॉस सी याची किंमत 26 आली. देअरफॉर इक्वेशन 1 100% प्रॉब्लेम विचारण्याचे चान्सेस याच टाईपवर असतात प्लेनमध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 कसं असेल पहा. इक्वेशन 1मध्ये आर डॉट बी क्रॉस सी किती आलेलं आहे, -4i मायनस जे प्लस 5k इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी हा आला 26, बरोबर आहे. मायनसनं मल्टिप्लाय करा, असंच ठेवा. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म. हे तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे. आपण याच प्लेनला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कधी तो आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये विचारेल, कधी आपल्याला कार्टेशियन फॉर्ममध्ये विचारेल. आपल्याला कार्टेशियन विचारलेलं असेल तरी तुम्ही इथपर्यंत असंच्या असं लिहायचं, शेवटी फक्त असं म्हणायचं इन कार्टेशियन फॉर्म. कानाचं पहा सर काय म्हणतात, इन कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्ममध्ये काय चेंज होतो तो तुम्ही ऑब्झर्व करा. जर मला दिलेला प्रॉब्लेम कार्टेशियन फॉर्ममध्ये चेंज करायचा असेल तर वेक्टर आर बरोबर कन्सिडर करा xi प्लस yj प्लस zk शळक्या. देअरफॉर इथं असेल इक्वेशन सेकंड, zk का असेल इक्वेशन सेकंड. आरच्या जागी येईल xi प्लस yj प्लस zk, बरोबर आहे. डॉट -4i मायनस जे प्लस 5k इज इक्वल टू 26, i डॉट i, j डॉट j, k डॉट k 1 -4x मायनस y प्लस 5z, बरोबर आहे. मस्ट बी इक्वल टू 26. मायनसचं मल्टिप्लाय करायचं असतं करा, नाही केलं तरी चालते. दिस इज कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. दिस इज कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. हे जे तुमचं दिलेलं आहे हे कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन आहे. म्हणजे तुम्हाला असा जर प्रश्न विचारला फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट अँड पॅरलल टू बी अँड सी, त्या सरळ सरळ फॉर्म्युला असतो आर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी. तुम्हाला बी नंबरचं गणित मी सॉल्व करून दिलं. पहिले फॉर्म्युला लिहिला, ए बी सी तयार केला, बी क्रॉस सी तयार केला, ए डॉट बी क्रॉस सी तयार केला, आलेली किंमत इक्वेशन 1मध्ये टाकली, तो वेक्टर फॉर्म तयार झाला. कार्टेशियनमध्ये तयार करताना आरच्या जागी xi प्लस yj प्लस zk घ्या आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. असे कमीत कमी तुम्हाला 4 प्रॉब्लेम सॉल्व करून पाहणे. बी मी केला, ए तुम्हाला पुस्तकात सॉल्व करून दिलेलं आहे, सी आणि डी तुम्हाला आता होमवर्क देणार आहे, ते बोर्डवर बघा. आपण डबल एक प्रॉब्लेम सॉल्व करू. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू C number the point -2 3 5 and parallel to the vector 4i plus 3k and i plus j. चला या टॉपिकचा आपल्याला डबल एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. लेट वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ ए अँड पॅरलल टू बी अँड सी इज आर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी. प्लेन कुठून पास झालं, -2 3 5. वेक्टर कोणाला, -2i प्लस 3j प्लस 5k. हा कोणाकोणाला पॅरलल आहे, गिवन प्लेन इज पॅरलल टू द वेक्टर्स. पहिल्या वेक्टरचं नाव आहे तुमचं 4i प्लस 3k, दुसऱ्याचं नाव आहे तुमचं i प्लस j. म्हणजे वेक्टर बी किती आला पहा, जो नसेल तो 0 घ्या. 4i प्लस 0j प्लस 3k, सी बरोबर i प्लस j प्लस 0k. हा आला वेक्टर बी अँड सी. फॉर्म्युला आहे तुमचा आर डॉट बी क्रॉस सी ए डॉट बी क्रॉस सी. पटकन पहिले बी क्रॉस सी काढा. चला बी क्रॉस सी IJK, बेची कोइफिशियंट 403, सीचे कोइफिशियंट 110. एकदम शांततेनं विचार करून प्रॉब्लेम सॉल्व करा. आय जसाच्या तसा 0 × 0 0 -3 मायनस जे 0 -3. पहा डबल एकदा जे घेताना जे ड्रॉप करा. 4 × 0 0 1 × 3 -3 प्लस के घ्या. 4 × 1 4 -0. एकदम करेक्ट आला. याचं उत्तर आलं तुमचं -3i प्लस 3j प्लस 4k. का आला पहा, -3i प्लस 3j प्लस 4k. या ठिकाणी आला 0, या ठिकाणी आला -3 प्लस k आला 4 -0 आला -3
+3j +4k हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर त्या ठिकाणी डेव्हलप झालं. हे आला तुमचा बी क्रॉस सी. परफेक्ट. आता काय करायचं, ए डॉट बी क्रॉस सी काढा. ए डॉट कोण आहे पहा तुमचा, ए डॉट हा आला -2 प्लस -2i + 3j + 5k, राईट. डॉट बी क्रॉस सी कोणाला पहा, -3i + 3j + 4k, बरोबर आहे. या ठिकाणी -2 × 3 हे उत्तर आलं 6i डॉट आय प्लस आलं 3 × 3 9 जे डॉट जे हे आलं तुमचं 20 के डॉट के. डबल एकदा पहा चूक होईल. -2 × -3 + 6 3 × 3 9 5 × 4 20 इथं आलेलं आहे तुमचं 6 + 9 + 20, बरोबर आहे. तर हे उत्तर किती येते पहा तुमचं, हे येऊन राहिलं 29 + 6 म्हणजे हा आला 35. हा किती आला 35. तुम्हाला ए डॉट बी क्रॉस सी माहीत आहे, तुम्हाला बी क्रॉस सी माहीत आहे. आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये टाका. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम. इक्वेशन 1 मध्ये काय चेंज होतो त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा. इक्वेशन 1 बिकम काय झालं पहा, इक्वेशन 1 बिकममध्ये तिथं आलेलं आहे तुमचं आर डॉट, बरोबर आहे का, आर डॉट बी क्रॉस सी, आर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी. मग बी क्रॉस सीची किंमत किती आली तुमची, -3i + 3j + 4k इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी आलं 35. हे झालं वेक्टर फॉर्म. या वेक्टर फॉर्मचं कन्व्हर्शन कार्टिशियन फॉर्ममध्ये करा. आरच्या जागी xi + yj + zk घ्या. xi + yj + zk -3i + 3j + 4k इज इक्वल टू 35. बस साधं मल्टिप्लाय करा. -3x + 3y + 4z इज इक्वल टू 35. दिस इज अ कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन. दिस इज कोणचं तुमचं कार्टिशियन इक्वेशन ऑफ प्लेन और व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. एक तुम्हाला ऑड प्रॉब्लेम सॉल्व करायचा जो तुमच्या CETच्या एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे, मल्टिपल चॉईसमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणून प्रॉब्लेम पहा, IMP प्रॉब्लेम आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. बोर्डवर पहा -1 1 1 असं दिलेलं आहे अँड पॅरलल टू द वेक्टर्स दिलेलं आहे. पॅरलल टू द वेक्टर्स, पहिला वेक्टर्स कोण दिलेला आहे पहा, पॅरलल टू द वेक्टर्स ते दिलेले 2i + 3j - 7k अँड लाईन हा शब्द इंट्रोड्यूस केलेला आहे. लाईन आर इज इक्वल टू i - 2j - k प्लस लॅम्बडा टाइम्स 3i - 8j + 2k. आता सरांनी जो बोर्डवर प्रॉब्लेम लिहिला तो आत्ता जो शिकवलेला तोच प्रॉब्लेम आहे, पण नेमका CETच्या एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम विचारतात, मुलं परेशान होतात. मी प्रश्न वाचतो पहा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट -1 1 पॅरलल टू द वेक्टर 2i + 3j - 7k अँड द लाईन. म्हणजे आपल्या आता दिलेल्या प्रश्नामध्ये पॅरलल वेक्टर दिलेला आहे आणि लाईन दिलेलं आहे. मग सीची किंमत कशी काढायची ते मोठं इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे पहा. लेट द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through the point A of A and parallel to B and C R dot B cross C is equal to A dot B cross C. इथपर्यंत तुम्हाला कोणालाही काही डाऊट नाही. प्लेन कुठून पास होते, -1 1 आणि 1. वेक्टर ए कोणाला -i + j + k. गिव्हन प्लेन पॅरलल टू कोणाला पॅरलल आहे, पहिला शब्द पॅरलल टू द वेक्टर ते दिलेलं आहे 2i + 3j - 7k अँड लाईन. पहा हा शब्द महत्त्वाचा आहे, वेगळा कन्सेप्ट आहे, वेगळं गणित आहे, थोडं वेगळेपणा असल्यामुळं थोडं कॉन्सन्ट्रेशन द्या म्हणजे 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजेल. या गणितामध्ये पॅरलल 2 वेक्टरच्या ऐवजी आपल्याला पॉईंट आणि लाईन दिलेली आहे. काही घाबरायचं नाही पहा. पॅरलल टू द वेक्टर अँड लाईन. लाईन काय आहे तुमची, लाईन असते तुमची r इज इक्वल टू i - 2j - k प्लस लॅम्बडा टाइम्स 3i - 8j + 2k. या लाईनचं ओरिजिनल इक्वेशन कसं असते पहा, ते लिहिल्यानंतर तुमचा कन्सेप्ट क्लिअर होतो, मलाही सांगायची गरज पडत नाही. पहा कसा असतो तो असतो तुमचा वेक्टर r इज इक्वल टू a + लॅम्बडा टाइम्स b. म्हणजे हा तुमचा पॅरलल वेक्टर असतो.
हा तुमचा पॅरलल वेक्टर असेल, त्याची किंमत आपण सी कन्सिडर करणार. तुम्ही म्हणता का हो सर आम्हाला तिथं तर बी दिसते. आपला पहिला जो पॉईंट आहे पास होणारा पॅरललला त्याला तुम्ही बी म्हणा. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये बी कोण आला, हे पहा बी आला तुमचा हा 2i + 3j - 7k झालं. आता तुमचा जो सी काढायचा तो लाईनहून काढायचा. फॉर लाईन बरोबर आहे पॅरलल व्हेक्टर लाईनहून जो पॅरलल व्हेक्टर काढला तो हा आला. मग याला ऑलरेडी बी म्हटल्यावर डबल याला बी म्हणू नका, ते बीच्या ऐवजी फक्त सी म्हणा. फॉर लाईन पॅरलल टू व्हेक्टर सी इज इक्वल टू 3i - 8j + 2k झालं. 3i - 8j + 2k. मला शिकवण्याची गरज नाही, तुम्हाला ऐकण्याची गरज नाही. आता तुम्हाला बी माहिती आहे, सी माहिती आहे, लाईनवरून सी कसा काढायचा तेवढं शिकवलं बाळा. आता पहिले बी क्रॉस सी काढा फास्टमध्ये. पहा बी क्रॉस सी एकाच टाईपवर एक प्रेड चालू आहे तुमचा i j k 2 3 - 7 3 - 8 2. पटकन सॉल्व करून घ्या. इथं आला i, इथं आला 6 - 56. पहा डबल चुकसान 6 मायनस आलं 7 8 56 आलं. मायनस जे आला शांततेनं 4 + 21 हे बा इथं 4 प्लस मायनस ऑफ मायनस प्लस 21 आला. इथं प्लस के आला. इथं आला -16 - 9. काय बाळ्या -16 - 9. इथं किती आलेलं आहे -50i. सर्व नॅनो बोर्डवर पाहिजे. 56मधून 6 गेला -50i -25j आणि या ठिकाणी मायनस किती आला पहा 25k. हे जर कॅल्क्युलेशन चुकले तर गणित बरोबर येणार नाही. डबल एकदा बोर्डवर पहा. बी क्रॉस सी 2 3 - 7 3 - 8 2. हा आला 6, हा आला 56 -j 4 + 21 -16 - 9 करेक्ट आलं 50 -25 -25 हा आला माझा बी क्रॉस सी इज इक्वल टू -50i 25j 25k. आता मला ए डॉट बी क्रॉस सी काढायचा. तो किती असेल पहा ए डॉट बी क्रॉस सी. एची किंमत आलेली आहे माझी -i + j + k -i + j + k. इथं आलेलं आहे डॉट -50i -25j 25k. रिक्वायर्ड आन्सर आलेले आहे मायनस ऑफ मायनस प्लस इथे येते 50. i डॉट आय लिहिण्याची गरज नाही. मधात आलं -25 जे डॉट जे. डोळे जरा मोठे मोठे करा, चुकण्याचे चान्सेस दिसून राहिले. मायनस ऑफ मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस 25 के डॉट के. इथं आलेले 50 -25 -25 दॅट इज 0. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये ए डॉट बी क्रॉस सी हा 0 येतो. काही टेन्शन घेऊ नका, येऊ द्या. ए डॉट बी क्रॉस सीची किंमत आपली 0 आली. आता आपल्याला आलेल्या सर्व किमती इक्वेशन 1 मध्ये टाकायच्या. देअरफॉर मित्रांनो इक्वेशन 1 कसा असेल आपलं इक्वेशन 1 पहा बरं. इक्वेशन 1 मध्ये काय चेंज असेल आर डॉट व्हॉट इज बी क्रॉस सी. बी क्रॉस सी आला -50i 25j 25k इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय पहा मित्रांनो डिवायडेड बाय -25 आर डॉट 2i - j plus k is equal to 0 is the required equation of plane. पहा r डॉट 2i plus j plus k बरोबर आहे. हा वेक्टर फॉर्म आहे. कोणचा फॉर्म आहे वेक्टर. तुम्हाला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करायचं. पहा कार्टेशियन विचारलं तरी इथपर्यंत या किंमत टाका किंवा डायरेक्ट कार्टेशियनमध्ये टाकणं अवघड जाते. इन कार्टेशियन काय म्हटले सर इन कार्टेशियन फॉर्म का असेल वेक्टर आर बरोबर xi प्लस yj प्लस zk. देअरफॉर इक्वेशन सेकंड का असेल बाळ्या इथं आरच्या जागी येईल तुझं xi प्लस yj प्लस zk डॉट बरोबर आहे 2i प्लस j प्लस k बरोबर 0. कशनात का आलं बाळा 2x प्लस y प्लस किती आलं z इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म.
अशा प्रकारे आपण यामध्ये वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट अँड पॅरलल टू बी अँड सी असा प्रॉब्लेम पाहिला. फक्त शेवटच्या प्रॉब्लेममध्ये पॅरलल व्हेक्टर द्यायच्याऐवजी लाईन दिलेली होती, त्यावेळेस थोडं कॉन्सन्ट्रेशननं सॉल्व करा. मित्रांनो, आपल्याला बोर्डवर प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. बरोबर आहे, आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइन करायचं आहे आणि पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ प्लेन हे तुम्हाला दिलेलं आहे. एकदम इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये नेमकं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन कसं तयार करायचं त्याच्याविषयी आपल्याला काही तयारी असली पाहिजे. जर मला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं असेल तर मला याचा 100% फॉर्म्युला माहीत पाहिजे, जो फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. a इंटू एक्स मायनस x1 प्लस b इंटू वाय मायनस y1 प्लस c इंटू झेड मायनस z1 बरोबर 0. म्हणजे आपल्याला दिलेल्या ग्रंथामध्ये x1 y1 z1 आणि ABC काढायचे. कसे काढायचे पहा, दोन प्रॉब्लेम आहे, दोन्ही आपण सॉल्व करू. लेट इक्वेशन ऑफ अ प्लेन, तुम्हाला जे प्लेन दिलं ते घ्या. ते दिलं r इज इक्वल टू i मायनस जे प्लस लॅम्बडा टाइम्स i प्लस जे प्लस के प्लस म्यू टाइम्स i मायनस 2j प्लस 3k. हे प्लेन कोणासारखं ते ऑब्झर्व करा. वेक्टर r इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू i मायनस जे, दॅट इज प्लेन कॅन बी पासिंग बाय द पॉईंट 1 मायनस 1 अँड 0. प्लेन या पॉईंटमधून पास होणार. तुमचा जो वेक्टर बी दिलेला आहे तो कोण दिला पहा, आय प्लस जे प्लस के, आणि वेक्टर सी बरोबर कोणाला मायनस आय मायनस 2j प्लस 3k. आता हे मला सरळ सरळ दिलेलं आहे, याच्यावर मला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं. म्हणजे आतापर्यंत जसा प्रॉब्लेम सॉल्व केला त्या पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे या गणिताला दोन मेथड आहे. मेथड फर्स्टमध्ये काय करायचं, तुम्ही बी क्रॉस सी फाइंड आउट करायचा, नंतर ए डॉट बी क्रॉस सी फाइंड आउट करायचा, नंतर फॉर्म्युला यूज करायचा आर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू 0. त्याचं येणारं उत्तर येईल आर डॉट, बरोबर आहे, इथं समथिंग येईल, या ठिकाणी इथं तुमचा कॉन्स्टंट येईल. देन बरोबर आहे का, देन वेक्टर आर इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, हे जर तुम्ही 1मध्ये पुट केलं, पहा आर इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, पुट इन वन वी ऑप्टेन कार्टेशियन इक्वेशन. ही तुमची पहिली मेथड्स आहे. ज्या मेथडमध्ये तुम्ही सरळ सरळ पहिले बी क्रॉस सी काढायचा, नंतर ए डॉट बी क्रॉस सी काढायचा, नंतर प्लेनचं इक्वेशन घ्यायचं, पुट करायचं, नंतर आरच्या जागी एक्स आय प्लस वाय जे प्लस झेडके टाकायचं, तुमचं रिक्वायर्ड आन्सर येते. ही मेथड 1 आहे, बरोबर आहे. ही आत्ताच तुम्ही पाहिली. मेथड 2 पहा, ऑर दुसरी एक मेथड आहे माझ्याजवळ या ठिकाणी, ऑर मेथड 2. या मेथड 2मध्ये काय करायचं, पहिले तुम्हाला डायरेक्शन रेशो काढायचे असतात. मग डायरेक्शन रेशो कसे काढायचे पहा, या ठिकाणी मेथड 2मध्ये एक वेगळं काम असते. प्लेन परपॅन्डिक्युलर टू द वेक्टर, पहा प्लेन परपॅन्डिक्युलर टू वेक्टर एन. प्लेन कोणाला परपॅन्डिक्युलर असतील, वेक्टर एनला. मग वेक्टर एन कसा डिटरमाइन करता, वेक्टर एन बरोबर बी क्रॉस सी. वेक्टर एन कसा काढायचा, बी क्रॉस सी. बी क्रॉस सी कसा काढायचा हे तुम्हाला माहीत आहे. एन बरोबर बी क्रॉस सी बरोबर आय जे के. मग बीचे आय जे केचे कोएफिशियंट किती आले पहा, 1 1 1. सीचे आय जे के -1 -2 3. आता पुस्तकामध्ये वेगवेगळ्या मेथड दिलेल्या असतात. मी या मेथडनेही सॉल्व करू शकतो. ही तुमची पुस्तकातली मेथड सांगून राहिलो. यानंही माझं 100% प्रॉब्लेम करेक्ट येते. मला माहीत पाहिजे मला प्रॉब्लेम कसा बनवायचा. इथं आलेलं आहे आय 3 + 2 - जे 3 + 1 + के -2 + 1. डबल एकदा आय 3 + 2 - जे 3 + 1 + के -2 + 1. म्हणजे यन याची किंमत आलेली आहे 5i - 4j - के. यांची किंमत आलेली आहे -5i - 4j - के.
देअरफॉर डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल आले ए बी सी मस्ट बी इक्वल टू 5 - 4 - 1 ही झाली ए बी सीची किंमत. आणि प्लेन कुठून पास झालेलं आहे? प्लेन पासिंग थ्रू तुम्हाला पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. त्या पॉईंटचं नाव आहे तुमच्या ए ऑफ 1 - 1 0 दॅट इज ए ऑफ x1 y1 z1. देअरफॉर कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन याचे तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करून पाहायचे. पहा, मी टेंटेटिव्ह 1-2 प्रॉब्लेम सॉल्व करतो. यावर्षी तुम्हाला वर्क जास्त काढायचं. कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन हे कसं असेल पहा, a इंटू x - x1 प्लस b इंटू y - y1 प्लस c इंटू z - z1 मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे गणितामध्ये काय आलं पहा, 5 इंटू x - 1 प्लस बरोबर आहे बीची किंमत किती आली -4 बरोबर आहे, x - x1 y -y1 किती आला -(-1) प्लस c बरोबर किती आला तुमचा -1. हे पहा a हा b हा c इथं आला z - z1 म्हणजे 0 हे कोऑर्डिनेट आलेले मस्ट बी इक्वल टू किती आहे 0. याचं उत्तर आलं 5x - 5 - 4y - 4 - z इज इक्वल टू 0. शांततेनं याचं उत्तर आलेलं आहे 5x - 4y z 5x - 4y z -9 बरोबर 0. दिस इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. पहा, दिस इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. दिस इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. हे तुमचं रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन हे डिटरमाइन झालं. आता हे प्लेन काढण्यासाठी आपला जो 2 टार्गेट होते. पहिलं टार्गेट होतं दिलेलं प्लेन इक्वेट करायचं. आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी. ए बी सीच्या किमती काढा, त्यावरून तुम्ही बी क्रॉस सी काढा, त्यावरून तुम्ही ए डॉट बी क्रॉस सी काढा. नंतर आलेली किंमत तुमच्या आर डॉट बी क्रॉस सी बरोबर ए डॉट बी क्रॉस सीमध्ये टाका. नंतर जो तुमचा व्हेक्टर फॉर्म तयार होईल त्या व्हेक्टर फॉर्ममध्ये आरच्या जागी XI + YJ + ZK टाका. तुमचा कार्टेशियन तयार होतो मेथड 1मध्ये. मेथड 2मध्ये पहिले पॉईंट तिथपर्यंत लिहा, आर लिहा, ए लिहा, बी लिहा, सी लिहा. प्लेन परपेंडिक्युलर टू एन म्हणजे बी क्रॉस सी काढा. त्याचे डायरेक्शन रेशो घ्या, ए इंटू x - x1 प्लस बी इंटू y - y1 प्लस सी इंटू z - z1. कोणत्याही मेथडनं तुम्ही सॉल्व करू शकता. प्रॉब्लेम नंबर बी पहा. प्रॉब्लेम नंबर बीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? इथं दिलेलं आहे आर इज इक्वल टू 5y - 2j - 3k प्लस लॅम्बडा टाइम्स i प्लस j प्लस k प्लस म्यू टाइम्स काय दिलं बाळा i - 2j प्लस 3k दिलं. हे कोणासारखं आहे? आर बरोबर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी. ए इज इक्वल टू 5y - 2j - 3k. b इज इक्वल टू i प्लस j प्लस k. c इज इक्वल टू i - 2j प्लस 3k. 2 मेथड तुमच्या वाट पाहतात. तुम्हाला काय करायचं ते पहा. मेथड नंबर 1, मेथड नंबर 2. मेथड नंबर 1मध्ये बी क्रॉस सी डिटरमाइन करा, ए डॉट बी क्रॉस सी डिटरमाइन करा. नंतर आर डॉट बी क्रॉस सी ए डॉट बी क्रॉस सी हे तयार करा. नंतर आर डॉट काहीतरी ब्रॅकेट इज इक्वल टू कॉन्स्टंट येईल. आरच्या जागी XI प्लस YJ प्लस ZK टाका. कार्टेशियन तयार होतो. मेथड नंबर 1. मेथड नंबर 2, एन घ्या, एनला बी क्रॉस सी म्हणा, तो IJKमध्ये सॉल्व करा. एनचे डायरेक्शन रेशो काढा. ते तुमचे A B C येतील.
नंतर तुमचा ए येईल, तो x1 y1 z1 येईल. नंतर ए इंटू एक्स मायनस x1 बी इंटू वाय मायनस y1 सी इंटू झेड मायनस z1 इज इक्वल टू 0. एवढं स्पष्ट आणि क्लिअर सांगता आलं पाहिजे. मला असाही प्रॉब्लेम सॉल्व केला जातो, मला असाही प्रॉब्लेम सॉल्व केला जातो. मला कोणची मेथड ॲडॉप्ट करायची ती मी ठरवणार. पुस्तकामध्ये ही मेथड दिलेली आहे, मी ही पण शिकू शकतो. दोन्ही मेथड दिल्या. अशा प्रकारे तुम्ही पॅरलल प्लेनचं गणित या ठिकाणी पाहिले. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट पॅरलल टू बी अँड सी. सर्वात इम्पॉर्टंट लेक्चर होतं. चांगल्या प्रकारे लिहून पहा, अजून प्रॅक्टिस करा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.